होती म्हणजे त्यांची 2 लग्न झालेली आहेत. आता तू परत माझा गुलाम बनून राहशील. त्या दोघी अपघातात गेल्या आणि माझ्या आयुष्यात निर्माण झालेला मोठा त्रास निघून गेला. तुला इतकी वर्ष मी मॅनेज केला, यापुढेही करेन. तू तर माझा आज्ञाधारक सेवक होतास आणि राहशील. साहेब, तुम्हाला माहित असलेला मणी कधीच संपलाय. आता आहे तर तुम्हाला आव्हान देणारा, तुमच्या स्ट्रीक तुमच्यावर वापरून तुम्हाला मात देणारा मणी. इतकी वर्ष तुम्ही माझी लॉयल्टी पाहिली ना, आता माझी दुश्मनी बघा. माझी स्वानंदी, माझी आई कधीच घरी सुखरूप पोहोचले असते. तुम्ही त्यांच्या जाण्याचा खोटा आनंद साजरा करताय. मी टाकलेल्या जाळ्यात अलगद अडकलाय तुम्ही साहेब. हे चित्र बघून मला खूप बरं वाटतंय. आता बघाच हा मणी पुढे काय काय करतो ते. मणी, शांत हो. मणी, सुजित, हा मणी मोठा भाऊ. शांत हो. मणी, रडू नकोस. बघ, तू एकटा नाहीयेस. मी आहे, आम्ही सगळे आहोत. हे बघ, जे काही घडलंय ते काय आपल्या हातात नाहीये. तू सावर स्वतःला. रडू नकोस रे. ताई बघा ना, कधीचा रडतोय, थांबतच नाहीये. मणी, मणीला किती दुःख झालंय. जरा शांत राहा ना. त्याला अर्जुनला घ्यायचं असेल तर घेऊ द्या. अर्जुन, मला कळतंय तू का रडतोयस. आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या स्त्रिया आपल्याला सोडून गेली. तुझी आई संचिता तुला सोडून गेली, तसेच माझी आई सुद्धा मला सोडून गेली, माझी बायको सोडून गेली. आपल्या आयुष्यातून कोणीतरी निघून जाणं हे खूप वेदनादायी असतं. मी अगदी समजू शकतो तुला, पण रडू नको. साहेब, म्हणजे ते काकू आणि स्वानंदी ते नाही राहिल्या. खूप छान होत्या. कधी पण दिसल्या की चौकशी करायच्या. फार वाईट झालं. शांत हो, शांत हो. मणी, शांत हो. मणी, ताई घ्यायला पकडा. कसा शांत हो? अख्खं जग उद्ध्वस्त झालंय माझं. त्या दोघी नाही तर माझी जगायची सुद्धा इच्छा राहिली नाहीये. मणी, अरे काय बोलतोयस तू? अरे तुझं जग म्हणजे फक्त त्या दोघीच होत्या का? तुझ्या त्या विश्वामध्ये मला जागा नाहीये का? अरे मणी, मी आहे, हे घर आहे, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी. मी खरं सांगायचं ना तर एका कार्यकर्त्याचं कुटुंब म्हणजे त्याचा पक्ष असतो. हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना ते तुझे भाऊ आहेत, बहीण आहेत. अरे तुझ्यावर विश्वास आहे त्यांचा, तुला आदर्श मानतात. पण तूच खचून गेलास तर मग त्यांनी कोणाकडे बघायचं, कोणाकडे आधार मागायचा, त्यांना मदत कोण करणार? अरे त्या गोरगरिबांचा प्रश्न कोण सोडवणार? अरे पण तूच आहेस. बघ, तुला स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी उभं राहायचंय मणी. हॉस्पिटलमध्ये जाऊन तर दोघींची बॉडी. डॅड, ऍक्सिडेंट खूप भयंकर होता.
मला वाटत नाही त्यांच्या डेड बॉडीज मिळतील. सुजितराव, मी पोलिसांच्या संपर्कात राहतो. त्यांच्याकडनं मला जे अपडेट मिळतील ते मी तुला सांगतो. मणी, किमान शेवटचं दर्शन तरी व्हायला पाहिजे ना त्या दोघींचं. मी आलोच. मणी कुठे निघालायस तू? साहेब, त्या दोघांच्या नावाने दिवा तरी लावा लागेल ना घरात. दिवा लावायला गेलाय. आधी त्या दोघींनी लावलेले दिवे त्यांच्याच बरोबर विझले. आता नव्याने दिवा लावतोय. मणी सर, मणी सर, मणी सर, मणी सर, तुमच्या बायकोचं आणि तुमच्या आईचं अपघाती निधन झाल्याचं कळतंय. काय वाटतं तुम्हाला या अपघाताबद्दल? पण मणी सर, तुमच्या आईचं आणि तुमच्या बायकोचं निधन झालंय, तर प्लीज आम्हाला सांगा ना तुमच्या भावना नेमकं काय आहेत ते. तुम्हाला भान आहे का तुम्ही काय विचारताय ते? अक्कल आहे का तुम्हाला? जे अपघात झाला, अपघातात माझी आई गेली, बायको गेली आणि तुम्ही मला प्रतिक्रिया विचारताय? डॅड, पत्रकार इथे? मलाही माहिती नाही कोणी बोलवलंय त्यांना. तुम्ही निघा. कोणी बोलावलं तुम्हाला इथून? निघा, जा इथून लगेच. मणी मणी जा सगळे. मणी 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 अरे रिलॅक्स बघ, काय विचारतायत मला? रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. मी बोलतो. काय चाललंय तुमचं? अक्कल आहे का रे तुम्हाला? किती इनसेन्सिटिव्ह प्रश्न विचारता रे तुम्ही. कोणाचा जन्म होऊ दे, कोणाचा मृत्यू होऊ दे, लग्न असू दे, काही असू दे, हातात माईक घ्यायचा आणि विचारायचा प्रश्न. म्हणे तुला काही उत्तर देण्याची गरज नाहीये. निघा. बऱ्या बोलांना सांगतोय, निघा. अहो पण सर, सर, आम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, पण अपघातच एवढा मोठा झाला होता, त्यामुळे आम्हाला दुःख वाटणं आणि आश्चर्य वाटणं साहजिक होतं. पण मनी सर, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तुम्ही नक्की कुठे होते आणि हा अपघात कसा झाला जरा सांगा. एक मिनिट. तुम्हाला कळतंय तुम्ही काय विचारताय ते? हे बघा, आमच्या कुटुंबावर काळानं घाला घातलाय. खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळलेला आहे. स्वानंदी आणि नीलम यांना मी नेहमी सांगत असे की तुम्ही एकट्यानं प्रवास करू नका. आपल्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर्स आहेत, आणि मणी असेल तरच तुम्ही प्रवास करा. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी मणीला पण काही सांगितलं नाही आणि लांबच्या प्रवासाला निघून गेल्या, परत न येण्यासाठी. अहो पण सर, हे बघा, आम्ही तुम्हाला आदर देतोय, आदरानं निघून जा.